विद्यार्थी मित्र हो, आज आपण आर्थिक विचारांचा इतिहास या पेपरमध्ये प्रामुख्याने निसर्गवादी विचार सरणीचा अभ्यास करत आहोत. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण निसर्गवादी विचारसरणीमध्ये नैसर्गिक व्यवस्था ही संकल्पना प्रामुख्याने पाहिलेली आहे. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्या पुढील संकल्पना म्हणजेच निव्वळ उत्पन्न ही निसर्गवाद्यांची एक प्रमुख संकल्पना आहे. त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. निसर्गवाद्यांच्या विविध संकल्पनापैकी निव्वळ उत्पन्न ही एक महत्त्वाची संकल्पना म्हणून प्रामुख्याने विचारात घेतली जाते. निव्वळ उत्पन्न म्हणजेच नेट प्रॉडक्ट. तर निव्वळ उत्पन्न ही दुसरी महत्त्वाची संकल्पना म्हणून जेव्हा आपण अभ्यास करतो तर या निव्वळ उत्पन्न संकल्पनेमध्ये त्याने शेती या व्यवसायाला सर्वश्रेष्ठ स्थान प्रामुख्याने दिलेलं दिसून येतं. शेती हाच सर्वश्रेष्ठ व्यवसाय आहे आणि निव्वळ उत्पन्न म्हणजे उत्पादन प्रक्रियेमध्ये वाढावा मिळावा अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणजे उत्पादन प्रक्रियेतून मिळणारा जो वाढावा आहे त्याला आपण निव्वळ उत्पन्न म्हणावं असं निसर्गवाद्यांनी प्रामुख्याने सांगितलेलं आहे. आणि तो वाढावा जो आहे तो फक्त शेतीमध्येच मिळतो, शेतीमध्येच निव्वळ उत्पन्न मिळू शकते अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. म्हणजे शेती हा एकमेव व्यवसाय, उत्पादक व्यवसाय आहे. बाकी व्यापार असेल, व्यवसाय असेल, उद्योग असतील तर यांना त्यांनी अनुत्पादक व्यवसाय असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून शेतीमध्येच निव्वळ उत्पन्न मिळू शकते या संकल्पनेवर त्यांनी विशेष भर दिला. इतर व्यापार, उद्योग, व्यवसाय, कारागिरी हे सर्व व्यवसाय जे आहेत हे त्याने अनुत्पादक मानले. म्हणजे त्याने फक्त शेतीला उत्पादक मानून या ठिकाणी इतर उद्योगधंदे असतील, व्यापार असेल, कारागिरी असेल तर ह्या सर्वांना त्यांनी अनुत्पादक वर्गामध्ये प्रामुख्याने मोडलेलं दिसून येतं. मग त्याने या ठिकाणी प्रामुख्याने 3 वर्गामध्ये समाजाची विभागणी केली. निसर्गवाद्यांनी 3 वर्गामध्ये किंवा गटामध्ये एकूण समाजाची विभागणी केलेली दिसून येते. त्यामध्ये पहिला विभाग आहे जमीन मालक किंवा जमीनदार. पहिला विभाग जो आहे जमीन मालक किंवा जमीनदार. आणि दुसरा वर्ग त्यांनी सांगितला तो म्हणजे शेतकरी वर्ग. शेतकरी वर्ग त्यांनी कशाला म्हटलं की जो शेतीमध्ये स्वतः कष्ट करून, काम करून उत्पादन करतो. आणि तिसरा वर्ग जो आहे अनुत्पादक वर्ग. त्याने तिसऱ्या वर्गाला अनुत्पादक वर्ग म्हटलं आणि तो म्हणजे व्यापारी आणि कारागीर वर्ग. त्यांनी मजुरांना या ठिकाणी स्थान दिलेलं दिसून येत नाही. त्यांनी अनुत्पादक वर्गामध्ये कारागीर आणि व्यापारी यांना या तिसऱ्या वर्गामध्ये स्थान प्रामुख्याने दिलेलं दिसून येतं. आणि म्हणून त्याने मजूर वर्गाला प्रामुख्याने स्थान या ठिकाणी दिसून येतं. अशा प्रकारे समाजाची 3 गटामध्ये विभागणी. नंबर 1 मध्ये जमीन मालक किंवा जमीनदार. नंबर दुसऱ्या विभागामध्ये त्यांनी शेतकरी वर्ग जो आहे स्वतः शेतीमध्ये कष्ट करून उत्पादन निर्माण करतो तो शेतकरी वर्ग. आणि तिसरा म्हणजे अनुत्पादक वर्ग जो आहे या ठिकाणी आपल्याला कारागीर आणि व्यापारी यांच्यातून काही उत्पादन होत नाही म्हणून हा उत्पादक वर्ग त्यांनी मानलं. आणि मजुरांचा त्यांनी उल्लेख केला नाही. मजुरांना या ठिकाणी त्यांच्या विश्लेषणात स्थान असलेलं दिसून येत नाही. तर अशा प्रकारे समाजाची एकूण 3 विभागामध्ये 3 गटामध्ये विभागणी करून समाजाचं चित्र त्यांनी समोर मांडलेलं दिसून येतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हा जो तिसरा वर्ग जो आहे तो अनुत्पादक वर्ग आहे आणि तो काहीही निर्माण करत नाही. पण एक मात्र निश्चित त्यांनी मांडलं की हा जरी व्यापारी किंवा कारागीर वर्ग अनुत्पादक असला तरीसुद्धा त्याचं महत्त्व मात्र त्यांनी मान्य केलेलं दिसून येतं. म्हणजे तो निरुपयोगी आहे, बिलकुलच निरुपयोगी आहे असं त्यांना वाटत नव्हतं. काही ना काही त्यांचा उपयोग होतो, परंतु त्यांच्यापासून उत्पादकता होणार नाही
उत्पादकता निर्माण करण्याचं त्यांच्यात सामर्थ्य नाही, ही भूमिका मात्र त्यांनी जाणीवपूर्वक सांगितली. या संदर्भामध्ये लेट्रोसी नावाचा एक विचारवंत होऊन गेला आणि त्याने आपली भूमिका या संदर्भात मांडलेली दिसून येते. त्याच्या मते शेती व्यतिरिक्त लेट्रोसी हा जो निसर्गवादी विचारवंत, तर या लेट्रोसीने असं म्हटलं किंवा शेती व्यतिरिक्त कुठेही केलेले मानवी श्रम हे सर्वस्वी अनुत्पादक आहे. म्हणजे काय? तर शेती व्यतिरिक्त कुठेही केलेले मानवी श्रम हे अनुत्पादक आहेत. असं का? कारण मनुष्य किंवा मानव हा उत्पादक नाही. कारण काय? मनुष्य हा निर्माता नाही आणि म्हणून तो उत्पादन करू शकत नाही. तर मग शेतीमध्ये काम केल्यामुळं शेतीतून निर्मिती होते आणि ती निर्मिती मनुष्याच्या मदतीने आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. पण हाच मानव जर शेती व्यतिरिक्त दुसरीकडे काम करू लागला तर मात्र त्याला काही महत्त्व राहणार नाही, तिथं काही निर्मिती होणार नाही, कारण तो स्वतः काही निर्माता नाही. आणि म्हणून मानवी श्रम हे शेतीत असतील तरच ते उपयोगी आहेत आणि ते जर शेती व्यतिरिक्त इतर कुठेही ते मानवी श्रम जर उपयोगी आणले तर ते अनुत्पादक ठरतात. म्हणजेच मानवी श्रम हे अनुत्पादकच आहेत. कारण त्याचं असं आहे की मनुष्य हा निर्माता नाही. मनुष्य हा निर्माता नाही आणि म्हणून मानवी श्रम शेती व्यवसायाव्यतिरिक्त इतर कुठेही जरी उपयोगात आणले केल्या गेले तरी त्यातून काही निर्माण होणार नाही. कारण त्याचं असं आहे की मनुष्य हा निर्माता नाही. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी लेट्रोसी या निसर्गवादी विचारवंतांनी मांडला आणि निव्वळ उत्पन्नाची संकल्पना सांगत असताना फक्त शेती हा एकमेव असा व्यवसाय आहे की ज्यातूनच फक्त उत्पादन मिळू शकते. शेती व्यतिरिक्त बाकीचे घटक कुठलेही असो, व्यापार असेल, उद्योग असेल, कारागिरी असेल, तर यांच्यापासून कुठल्याही प्रकारचं उत्पादन निर्माण होऊ शकत नाही. हा ठाम विश्वास या निव्वळ उत्पन्न संकल्पनेमध्ये या विचारवंतांनी प्रामुख्याने मांडलेला दिसून येतो. आता अशा या विचारवंतांच्या या संकल्पनेच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करत असताना असं म्हणता येईल की ही संकल्पना त्यांनी मांडली, परंतु या संकल्पनेला सुद्धा विरोध झालेला प्रामुख्याने दिसून येतो. या संकल्पनेवर सुद्धा 2-3 मुद्द्यामध्ये विरोधकांनी टीका केलेली प्रामुख्याने दिसून येते. त्यातली पहिली टीका अशी आहे की टीकाकारांच्या म्हणण्यानुसार उत्पादन ही संज्ञा जी आहे, उत्पादन या संज्ञेची व्याख्या जी केली ती निसर्गवाद्यांनी, ती टीकाकारांना योग्य वाटत नाही, ती सदोष वाटते. कारण काय? की उत्पादन म्हणजे काय? तर उत्पादन म्हणजे भौतिक वस्तूंची निर्मिती. मग भौतिक वस्तूंची निर्मिती म्हणजे उत्पादन, अशी जी भूमिका आहे ती भूमिका आपण इथं विचारात घेत असताना टीकाकारांनी त्यांना असं म्हटलेलं आहे किंवा केवळ शेतीमध्येच उत्पादन होतं आणि भौतिक वस्तूंची निर्मिती इतर कुठेही होत नाही, हे म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण शेती सोडून बाकी सर्व व्यवसाय अनुत्पादक जी मानले त्यांनी ते त्यांना योग्य वाटत नाहीत. कारण उत्पादनाची व्याख्या प्रामुख्याने काय? भौतिक वस्तूंची निर्मिती अशी आहे. आणि मग असे जर असेल तर शेती व्यतिरिक्त सुद्धा इतर क्षेत्रामध्ये भौतिक वस्तूंची निर्मिती होत असते आणि याकडे मात्र या ठिकाणी निसर्गवाद्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांनी विशेष लक्ष फक्त शेती क्षेत्राकडेच दिलं आणि इतर क्षेत्रांना कमी महत्त्व दिलं, त्यांना अनुत्पादक मानलं. तर हे टीकाकारांना मान्य झालं नाही आणि म्हणून त्यांनी अशी टीका केली की उत्पादन या संज्ञेची व्याख्या त्यांनी जी केली आहे ती सदोष आहे. कारण उत्पादनाची खरी व्याख्या म्हणजे भौतिक वस्तूंची निर्मिती अशी असून भौतिक वस्तूंची निर्मिती ही शेती व्यतिरिक्त सुद्धा इतर क्षेत्रात ती होऊ शकते. याचा विचार या ठिकाणी निसर्गवाद्यांनी करायला हवा होता, तो त्यांनी केलेला नाही. त्यानंतरची टीका अशी आहे
किंवा टीकाकारांना असं म्हणायचं किंवा शेतीलाच महत्त्व द्यायचं आणि शेतीला उत्पादक मानून व्यापार आणि उद्योगाला कमी महत्त्व दिलं तर हे पटणारं नाही. त्याचं कारण असं आहे की शेती व्यतिरिक्त उद्योगधंदे आणि व्यापार इथे सुद्धा उत्पादन हे तयार होत असतं. इथं सुद्धा मूल्याची निर्मिती होत असते. इथे सुद्धा भौतिक वस्तूंची निर्मिती होत असते. आणि मग हे सगळं असताना केवळ शेतीलाच उत्पादक मानून इतर हे जे दोन घटक आहेत, व्यापार आणि उद्योग, यांना आपण कमी लेखणं, यांना अनुत्पादक म्हणणं हे न पटण्यासारखं आहे. आणि म्हणून निसर्गवाद्यांची ही जी संकल्पना शेतीलाच फक्त उत्पादक मानणे आणि इतर दोन घटकांना अनुत्पादक मानणे हा विचार मुळात टीकाकारांना पटत नाही आणि म्हणून त्यांनी याही मुद्द्याच्या आधारे इथे टीका केलेली दिसून येते. आणि त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे शेतीमधील वाढावा. शेतीमध्ये जो वाढावा मिळतो तो निसर्गवाद्यांनी असं म्हटलं की तो वाढावा कशामुळे मिळतो, तो निसर्गाच्या उदारतेमुळे मिळतो. निसर्गवाद्यांची संकल्पना अशी होती की शेतीमध्ये जो वाढावा मिळतो तो निसर्गाच्या उदारतेमुळे मिळतो आणि म्हणून शेतीमधील वाढावा निसर्गाच्या उदारतेमुळे मिळत असल्यामुळं शेती हाच एकमेव उत्पादक घटक आहे असं त्यांनी म्हटलं. परंतु रिकार्डो यांनी वेगळ्या प्रकारचं मत मांडलं. तर तो उलट असं म्हणतो की निसर्गाची उदारता नसून निसर्गामध्ये असलेला चिक्कूपणा, कंजूसपणा, त्यामुळे खंडासारखा वाढावा मिळतो असं त्यांनी मांडलं. म्हणजे रिकार्डोची विचार करण्याची पद्धत त्यांच्या विरुद्ध आहे. निसर्गवादी म्हणतात की या ठिकाणी निसर्गाच्या उदारतेमुळे उत्पादक निर्माण होतं, उत्पादन तयार होतं आणि त्या ठिकाणी शेतीमध्ये वाढावा प्राप्त होतो निसर्गाच्या उदारतेमुळे. आणि नेमका रिकार्डोने याला विरोध केला तर रिकार्डो म्हणतो निसर्गाच्या उदारतेमुळे उत्पादन किंवा वाढावा मिळत नसून उलट याच्या निसर्गात असलेल्या कंजूसपणामुळं किंवा त्याच्यामध्ये असलेल्या चिक्कूपणामुळं त्या ठिकाणी खंडासारखा वाढावा आपल्याला हा प्राप्त होत असतो. म्हणून उदारता हा गुणधर्म निसर्गातला या ठिकाणी प्रामुख्याने रिकार्डो यांना मान्य नाही आणि म्हणून त्यांनीसुद्धा निसर्गाच्या उदारतेमुळे जो खंड मिळतो ही जी संकल्पना मांडली ती त्यांनी अमान्य केली.